निधान सावता, तो जन्मला निधान सावता, हे सावता तो सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळिया खरे, हे देह जावत वरा हो पांडुरंगी तुळे पावो, शरणा सोडी सर्व ज्ञान तुझी पंढरीनाथा, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपोआप, मनवणी संतांसी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता अर्थात कीर्तन निरूपणा करता निवडलेला गोड पवित्र आणि प्रासादिक अशा स्वरूपाचा अभंग आहे. ज्यांचा अभंग, ज्यांची दिव्य अशा स्वरूपाचे अक्षर आज या पवित्र असणाऱ्या कीर्तन श्रवण सुखाच्या करिता पवित्र असणाऱ्या धर्ममंडपामध्ये निवडलेली आहेत. अर्थात ज्या संतांना कोणी ओळखतच नाही, किमान आता तरी या पवित्र धर्ममंडपात बसलेला असा एकही भाविक नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान, अखिल कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण वरुणालय भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके आणि लढिवाळ, प्रेम भांडारी म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे बालभक्त संत शिरोमणी बोला श्री नामदेव महाराज, संत श्रेष्ठ श्री नामदेव रायांचा गोड पवित्र अशा स्वरूपाचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या 4 चरणाच्या अभंगाच्या द्वारा मानव जन्माच्या सार्थकतेचा उपदेश, अर्थात जन्माची सार्थकता तेव्हा होते जेव्हा हे विश्व निर्माण करणारा प्रभू परमात्मा तुमच्या माझ्या जीवनामध्ये आम्हाला भेट देतो. परमात्मा भेटला की जन्माची सार्थकता. मग ही सार्थकता कशानं होणार, आम्ही धन्य कशानं होणार, आमचं जीवन आनंदी कशा स्वरूपानं होणार. अर्थात हा जन्माच्या सार्थकतेचा उपदेश, ईश्वर प्राप्तीचं प्रभावी आणि सगळ्यात सोपं साधन संत शिरोमणी नामदेव महाराज या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल काय साधने, संतापायी माथा ठेविता सद्भावे. नामदेव महाराज म्हणतात ईश्वर प्राप्तीची अनेक माध्यम आहेत, अनेक साधन आहेत, पण संसारी जीव प्रपंच करत असताना परमार्थ आम्ही करतो, पण आमच्या जीवनामध्ये इतकासा वेळ आमच्या जवळ शिल्लक नाही ना. अवघड साधन आहेत, क्लिष्ट अशा स्वरूपाची साधन आहे. ईश्वर प्राप्तीची योग, याग, जप, तप, अनुष्ठान, ध्यान, धारणा इत्यादी साधन आहेत. परंतु ही अवघड अशा स्वरूपाच्या प्रक्रिया करण्यासाठी तेवढा वेळ आमच्या जवळ नाही. मग एक साधक नामदेवरायांच्याकडे गेला आणि नामदेवरायांना सांगू लागला, महाराज आम्हालाही आमचं जीवन धन्य करायचंय, आनंदमय अशा स्वरूपाची अवस्था आमच्या जीवनामध्ये आमची प्राप्त व्हावी ही भावना आमची आहे. आणि आम्हाला ज्ञात आहे जोपर्यंत प्रभू परमात्मा आम्हाला भेट देत नाही तोपर्यंत आमचं जीवन धन्य होत नाही, तोपर्यंत या मानव जन्माची सार्थकता होत नाही. ओ नामदेव महाराज असं सोपं साधन सांगा ना. मग संत मुळातच जे अवघड आहे ते सोपं करून सांगण्यासाठी इथं अवताराला आले असतात. आणि म्हणून नामदेव महाराज या सगळ्या अभंगाच्या द्वारा अगदी सोपं साधन सांगतात. काय? संतापायी माथा. या जगामध्ये संतच असे असतात की जे तुमच्या माझ्या जीवनामध्ये आम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतात, पण त्या संतांच्या चरणावरती आम्हाला आमचा माथा
नतमस्तक करावा लागेल. आणि महाराज म्हणतात नुसता माथा ठेवू नका, उग पाया पडायचं म्हणून पडू नका. आपल्याला आपला माथा संतांच्या चरणावरती ठेवत असताना तो सद्भावानं ठेवा, भाव अंतकरणामध्ये ठेवा. आणि श्रद्धायुक्त अंतकरणानं जर साधूंच्या संतांच्या चरणावरती आम्ही नतमस्तक झालो तर जी अपेक्षा आमच्या जीवनामध्ये आहे काय, परमात्मा भेटावा. मग त्याच्यासाठी वेगळे सायास करायची गरज नाही, परमात्मा आपोआप भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल संतापायी माथा ठेविता सद्भावे. कसा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपोआप. मनवणी संतांसी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. गोड असा भाव संत शिरोमणी श्री नामदेव महाराज या अभंगाच्या द्वारा आपल्या समोर प्रतिपादन करतायत. संकल्पित बरोबर 10:30च्या वेळेपर्यंत जितकं शक्य होईल तितकं चिंतन मला आपल्या समोर माझ्या अल्पमतीप्रमाणे या अभंगाच्या द्वारा सादर करायचंय. तत्पूर्वी ज्या निमित्तानं उपस्थित आहोत, निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं कर्तव्य नात्यानं काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. या 5व्या वर्षातील भव्य अशा स्वरूपाचा जो अखंड हरिनाम सप्ताह विश्व माऊली श्री ज्ञानोबारायांच्या 751व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं संत शिरोमणी बालभक्त श्री नामदेव महाराज यांच्या 676व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं व संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर हा त्रिवेणी संगम ज्या उत्सवामध्ये ग्रामस्थ मंडळींनी साधलेला आहे, अर्थात या माध्यमातनं समापन्न होणारा जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पवित्र असणाऱ्या गाथेचं पारायण, तसेच अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं भव्य कीर्तन महोत्सव श्री क्षेत्र पोहेगाव श्री साईबाबा व मारुती मंदिराच्या समोर ग्रामस्थ मंडळी, समस्त सद्गुरू नारायणगिरीजी महाराज भजनी मंडळ आदी करून उदार असणारे अन्नदाते, देणगीदार, दानशूर अशा स्वरूपाचे आपण सगळी ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या सहकार्यातनं सहयोगातनं भव्य अशा स्वरूपाचा उत्सव संपन्न होतोय. खर तर ज्यांच्या कृपेद्वारा परमार्थ काय, जो परमार्थ आपण ज्यांच्यामुळे शिकलो, मानव जन्माच्या सार्थकतेचा उपदेश ज्या साधू संतांनी आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करून दिला, ते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान ब्रह्मलीन परम पूजनीय सद्गुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज, सद्गुरु प्रातस्मरणीय सच्चिदानंद सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कुशल असणाऱ्या प्रेरणेनं, कृपाशीर्वादानं, त्याचबरोबर श्री महंत परम पूजनीय स्वामी रमेश गिरीजी महाराज, मठाधिपती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव, त्याचबरोबर प्रातस्मरणीय श्री महंत गुरुवर्य आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान सद्गुरु रामगिरीजी महाराज आदी करून सांप्रत काळातील ज्येष्ठ श्रेष्ठ अशा स्वरूपाच्या धैर्य मंडळी या सर्वांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनानं संपन्न होणारा हा भव्य अशा स्वरूपाचा उत्सव. आणि या उत्सवातील आजची ही 5व्या दिवसाची हरिकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त भजनी मंडळी या सर्वांच्या सहयोगातनं माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या माध्यमातनं गाथा पारायणाचं व्यासपीठ साक्षात माझ्या जगद्गुरु श्री तुकोबारांच्या सोमखातनं जन्माला आलेली दिव्य अशा स्वरूपाचे अक्षर, हे प्रत्येक अक्षर म्हणजे वेदाच्या रुचा आहेत. त्या असणाऱ्या गाथेचं पारायण ज्यांच्या माध्यमातून होते त्या हरिभक्ती पारायण श्रीमती संजीवनीताई महाराज अवताडे, त्याचबरोबर हरिभक्ती पारायण श्रीमती लंकाताई महाराज कोल्हे आदी करून संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह मंडळ, ग्रामस्थ मंडळी पोहेगाव आदी करून आपण सगळी भजनी मंडळी, बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, खरं तर 8:30 ते 10:30ची वेळ आहे. याही वेळेमध्ये आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्यांच्या चरणावरती विनम्र अशा स्वरूपाचं अभिवादन करतो. येऊ द्या, उद्या कोणी म्हटलंच नाही पाहिजे रातच्या बाबाच्या कीर्तनाला असो. खरं तर ज्यांच्या माध्यमातून स्वमधुर अशा स्वरूपाच्या, हे नंतर कट करा बरं का, आता जे बोललो
ज्यांच्या सुमधुर आवाजामध्ये या ठिकाणी गोड आरंभाची चाल आपण श्रवण केली, ती आपल्या परिसराचं पंचक्रोशीचं गायन क्षेत्रातले खूप मोठं अशा स्वरूपाचं वैभव. खर तर आज ज्यांची अनुपस्थिती आहे, ज्यांच्या माध्यमातून आज या व्यासपीठावरती आम्ही जे उभे आहोत, खर तर उपकार ज्यांचा आहे, एक सांप्रत काळातील एक सामान्य मृदंगाचार्यापासनं तर आजपर्यंतचा प्रवास ज्यांच्या माध्यमातून झाला, ते सद्गुरू आमचे असणारे गुरुवर्य हरिभक्ती परायण आबा अर्थात रविदासजी महाराज जगदाळे आबा. आबांची आज अपरिहार्य कारणास्तव अनुपस्थिती आहे, परंतु त्यांचा कृपा आशीर्वाद या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ज्यांचं महाराष्ट्रामध्ये उंच अशा स्वरूपाचा आवाज, गोड गाणं, वारकरी चाली अशा स्वरूपाचं भजन ज्यांचं आपण श्रवण करतोय, आपल्या गावातल्या सगळ्या उत्सवांना ज्यांची साथ असते, हरिभक्ती परायण प्रकाशजी महाराज नाईकवाडी महाराज, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आज या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या पंचक्रोशीतील गोड गळ्याचे धनी गायनाचार्य हरिभक्ती परायण गोपालदादा ढोमसे, आपल्याही चरणावरती विनम्र अशा स्वरूपाचं अभिवादन करतो. आरंभाची चाल ज्यांनी गायली प्रकाशजी महाराजांच्या समवेत हरिभक्ती परायण आमचे सागर दादा, आपल्यालाही मनापासून धन्यवाद. सगळं भजनी मंडळ, गोड मृदंगाचार्य, वा अतिशय सुंदर अशा स्वरूपाचा मृदंग या ठिकाणी जे सेवा देत आहेत, ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्ती परायण मृदंगाचार्य शंभू महाराज लाड. अतिशय गोड असा मृदंग आपण या ठिकाणी वाजवत आहेत. त्याचबरोबर हरिभक्ती परायण आमचे गुरुबंधू अशोकजी महाराज तुवर, आपल्याही चरणावरती जोरदार टाळी वाजवा. मनापासून मी अभिवादन करतो की दोन अशी मस्त वासुदेव आणि दोन सोबदार. खर तर हे नाचायला लागली का आपल्याला सुद्धा काय होतं, सगळ्यांना आनंद होतो, आपल्यालाही नाचूशी वाटतं, पण आपण बसलेले आहात. अतिशय गोड असा रंग, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. खर तर हे नाचण्याची जागा आहे. कीर्तन म्हणजे तुमच्या माझ्या जीवनामध्ये होणार परिवर्तन. नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. एक टाळी सर्वांनी, वा रे वा, हरी बोल. ज्ञानदीप लाभू जगी, हो लाभू जगी, ज्ञानदीप लाभू जगी, ज्ञानदीप लाभू जगी, ज्ञानदीप लाभू हरी जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे झाला ना आनंद तुम्हाला? नाही झाला? नाही झाला? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हा परमोच्च अशा स्वरूपाचा आनंद श्री क्षेत्र या पोहेगाव नगरीमध्ये आपण श्रवण करत आहात. खर तर गोड अशी स्पीकर व्यवस्था आहे, ही आपल्या गावचं वैभव आहे. महाराष्ट्रातील जेवढे काही नामवंत अशा स्वरूपाचे उत्सव होतात, अखंड हरिनाम सप्ताह, सगळ्या नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाला आमच्या रवी भाऊंच्या माध्यमातून स्पीकर व्यवस्था दिली जाते. आणि खरं तर तिथं आपल्या पोहेगावचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. असे आमचे रवी भाऊ चौधरी, आपल्याला मनापासून धन्यवाद. सगळं असणार आपलं भजनी मंडळ, विशेषत्वानं आमचे रावसाहेब काका आणि आमचे रघु मामा चोपदार हे यांनी आग्रह केला, महाराज अनेक वेळेला गावात कीर्तनं झालीत, इकडे काल्याचं कीर्तन असेल दरवर्षी रोहमारे परिवारात, एकदा बाजार तळावरच्या गणेश मंडळात, श्राद्धाच्या निमित्तानं अनेक वेळेला, पण आमचा उत्सव, या उत्सवामध्ये एक सेवा व्हावी हा आग्रह सगळ्या भजनी मंडळाचा. आणि या भजनी मंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एवढा मोठा अधिकार नसताना एवढ्या मोठ्या यादीत भजनी मंडळानं बसवले, आपल्याला मनापासून धन्यवाद. विठाल विठाल. इकडे आमचे पप्पू दादा आहेत, सगळं भजनी मंडळ आहे, आमचे पाहुणे जांभरे काका, म्हणजे आपल्या गावचे अर्थात आमच्या कोतुळची बरीच पाहुणे मंडळी इथं उपस्थित आहेत.
आपल्या सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावना नतमस्तक होतो. खरं तर कीर्तन म्हटलं की आता ही वेळेची मर्यादा आहे. अधिकचा वेळ प्रस्तावनेमध्ये न घालवता गोड अशा स्वरूपाचा भाव संत शिरोमणी नामदेव महाराज जो आपल्या समोर प्रतिपादन करतायत तो मला आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. या असणाऱ्या पोहेगाव क्षेत्रातील या 5व्या वर्षातला भव्य अशा स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह. भौतिक दृष्ट्या विचार करू जाल तर आज लोकांच्या जवळ खूप पैसा आहे, नाही का? मी गप झाले नाहीये. लय पैसा आहे, जेवढी गरज आहे त्या गरजेपेक्षा जास्त पैसा लोकांकडे. मला असं वाटतं मला पोहेगावातील आपली सर्वांची भौतिक श्रीमंती नाही पाहिजे, परंतु सांगू खात्रीन आपल्याला आपल्या गावातील घराघरातील प्रत्येक सद्गृहस्थाच्या भाविकाच्या जीवनातील सगळ्यात मोठी श्रीमंती जर कुठली असेल तर आपल्या पोहेगावातला हा अखंड हरिनाम सप्ताह ही परमार्थाची श्रीमंती आहे. आणि ही परमार्थाची श्रीमंती ही भौतिक श्रीमंतीपेक्षा कैक पटीनं मोठी आहे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. महाराज म्हणतात अरे भौतिक धन आम्ही कमवतोय रात्रंदिवस, एक एक रुपया आम्ही कमवला, राबलो, कष्ट केले, लाखो करोड रुपयाची प्रॉपर्टी कमवली, पण त्याच्यातलं सोबत कोणी काही नेलं? एखादं उदाहरण पोहेगावात आहे. अरे पोरांनो तुमच्यासाठी एवढं कमवलं, किमान मला आता जाताना 1-2 लाख खर्चायला द्या. एक उदाहरण. धन मिळविले कोट्यानं धन मिळवून कोटी सवेन बेरे लंगोटी सवेन बेरे लंगोटी सवेन बेरे लंगोटी धन मिळवून कोटी सवेन बेरे लंगोटी सवेन बेरे लंगोटी सवेन बेरे लंगोटी. अरे या भौतिक धनातलं मला काय सोबत नेता आलं नाही रे भाऊ. एक गोष्ट अशी आहे का ती आम्ही सगळ्यांनी सोबत नेली, त्या धनाचं नाव आहे परमार्थ. भाग्यवान आहोत का खऱ्या अर्थानं आपल्या गावात नाम साधना जपली जाते. वा रामकृष्ण हरी अखंड हरिनाम सप्ताह 3 वर्ष झाली आपण गावातील ग्रामस्थ मंडळी आणि भजनी मंडळी या ठिकाणी मोठ्या भव्य अशा स्वरूपाचा करतात. जे माईक वरती बोलताना हॅलो सुद्धा म्हणायचं, माईक चेक करताना सुद्धा काय म्हणायचं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खरं तर ही नामसाधना करत करत तुमच्या माझ्या मानव जन्माची सार्थकता ज्यानं होते ना, खरं तर ते भजनच आहे. हो ती नामसाधना आहे. आणि आपली त्र्यंबकला आळंदीला दिंडी सुद्धा जाते. हे सगळं भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळी. मला असं वाटतं या दिंडीत सुद्धा अखंड अव्याहत काय असते? रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मला असं वाटतं जीवनातलं हे भजन जर सोडलं ना, मग अख्खं जीवन शून्य. मुळातच हा जन्म, हा देह आपल्याला प्राप्त झालाय तो त्याच्या भजना करता झाला. देवे दिला देह होया झाला फाटा बाजी गेला, होया झाला फाटा बाजी गेला, होया झाला फाटा बाजी गेला, होया झाला फाटा बाजी गेला. हो देवे दिला देहा भजन गोमाता, देवे दिला देहा भजन गोमाता, देवे दिला देहा भजन गोमाता, दिला देहा भजन गोमाता. होया झाला फाटा बाजी गेला, होया झाला फाटा बाजी गेला, बाजी गेला, बाजी गेला. जोरात आशिषात असली का कीर्तन काय वेळेत म्हणजे 11 पर्यंत 10:30 पर्यंतच. पण कीर्तनकाराला जो उत्साह ज्यांच्यामुळे प्राप्त होतो ना, तो टाळकरी, गायक, चोपदार, वासुदेव ही सगळी मंडळी आहेत, मृदंगाचार्य. मला असं वाटतं हा देहच देवाने आपल्याला दिलाय, तो भजना करता दिला. जर आपण मानव जन्माला येऊन जर भजन करत नसाल ना, तर महाराज म्हणतात काय उपयोग? नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हा सांगत तुम्हासी भजरे विठ्ठला, भजरे विठ्ठला. सांगत तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगत तुम्हासी
त्यांच्याबरोबर मला नाचायचंय, पण स्टेजचा अंदाज मला नाही. हो असो असो, स्टेज भक्क मी म्हटले ते. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. अरे लाख मोलाचा अनमोल किमतीचा नरदेह, नरतनू नर शरीर आम्हाला प्राप्त झालं, पण आम्ही जर ते भजनच करत नसेल, महाराज म्हणतात तुका म्हणे येथे काय थोरपण जाळावे ते जाळावे ते काय थोरपण जाळावे काय तोरपण जाळावे ते जाळावे ते काय तोरपण जाळावे ते हे तू का म्हणे भजन प्रमाण जाळावे ते काय थोरपण जाळावे का म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. आम्ही किती मोठे, पैसा प्रॉपर्टी सगळं आमच्या जवळ, पण जर भजन नसेल, आम्ही जर रामकृष्ण हरिनाम साधनेची उपासना करत नसेल, तर आपला मोठेपणा करायचा काय. काय थोरपण एवढं तरी म्हणा. जाळावे ते आगी लागो तया सुखा, जेने नाम नये मुखा. ज्याच्या मुखात देवाचं नाम नाही, त्याच्या सुखाला आग लावा. खरं तर ही पारमार्थिक साधना, हे पारमार्थिक वैभव आपण आपल्या जीवनामध्ये कमवलंय. म्हणून तर गेली 5 वर्षापासून एवढा भव्य अशा स्वरूपाचा उत्सव आपण सगळी ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी आपण या ठिकाणी करत आहात. संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग आहे, आणि या अभंगाच्या द्वारा नामदेव महाराज तुम्हा आम्हाला आपल्या मानव जन्माच्या सार्थकतेचा उपदेश, अर्थात प्रभू परमात्मा तुमच्या माझ्या जीवनामध्ये भेटावा ही भावना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. मग तो परमात्मा कशानं भेटेल, कधी भेटेल, त्याला प्राप्त करण्यासाठी काय काय करावं लागतं, खरं तर हा उपाय नामदेव महाराज या अभंगामध्ये सांगतात. या जगाचा विचार करू जाल, या सृष्टीचा विचार करू जाल, तर मुळातच हे जग ज्यानं निर्माण केलं, तो निर्माण करणारा भगवान श्री परमात्मा आहे. ओ जेव्हा कुठंच काही नव्हतं, महाराज म्हणतात काय, पहिले कोठची नव्हते काही, पहिले कोठची नव्हते काही, पहिले कोटच नव्हते काही, पहिले कोटच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पायी. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, एक ढालकाच्या निर्मल धारी, एक ढालकाच्या निर्मल धारी, एक ढालकाच्या निर्मल धारी, एक ढालकाच्या निर्मल धारी. पहिले कोटीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे सोन्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे पहिले कोठेच नव्हते काही. नाथ महाराज म्हणतात या जगात कुठंच काही नव्हतं, तेव्हा एकटा भगवान परमात्मा होता. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्राधिकास म्हणे बाहुली. अमरपुरी तिची घरकुली. कानोबा तेरे तेरे ते. या जगात कुठं काही नव्हतं, तेव्हा परमात्मा होता. महाराज म्हणतात एकटा होता, म्हणून त्याला करमत नव्हतं, त्यानं हे विश्व निर्माण केलं. या जगाचा सूत्रधार कर्णधार कोण असेल तर तो परमात्मा आहे. हे विश्व निर्माण करणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान भगवान श्री परमात्मा आहे. त्याचा उपकार तुमच्या माझ्या जीवनात एवढा मोठा आहे का ज्या परमात्म्यानं हे विश्व निर्माण केलं,
आपण भाग्यवान आहोत का या जगात आपण जन्माला आलो तेही भोग प्रधान योनीत नाही तर ज्ञान प्रधान योनीमध्ये जन्माला आलो हा उपकार देवाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी. ती पशु पाश्वादिकाच्या योनीत जन्माला आलो असतो तर मला वाटत नाही आपल्याला कोणी इथं कीर्तनाला बसू दिलं. आत्ता एक पाहुणा आलता तर हाकलून लावला का? त्याला याचं ज्ञान पशुकाय पाप पुण्य जाणती हे भाग्य आपलं. या पशु पाश्वादिकाच्या योनीत आपण जन्माला आलेला नाहीयेत. आपण माणसाच्या योनीत जन्माला आलात. मग माणसाच्या योनीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर अरे आज आम्हाला माणसाचा जन्म मिळाला तेही भाग्यवान आहे. या जगाचा विचार करू जाल तर खूप मोठे जग अनेक देश आहेत. या अनेक देशापैकी आपल्याला ज्या देशामध्ये जन्म मिळाला त्या देशाचं नाव आहे भारत देश. पवित्र असणाऱ्या साधू संतांच्या शुरांच्या वीरांच्या पदस्पर्शानं पावन असणाऱ्या भूमीत आपण जन्माला आलो. हा उपकार कोणाचा असेल तर तो उपकार देवाचा आहे. विठ्ठल भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. ज्या पवित्र असणाऱ्या भारतामध्ये आपण जन्माला आलो ना, बाकीच्या भोग प्रधान संस्कृतीतील देशात महिला मंडळ आपण जन्माला आलो. अरे बाकीच्या देशाचं काय घेऊन बसलात? या भोग प्रधान संस्कृतीतील देशात आपण जन्माला आलेला नाहीयेत. आपण पवित्र असणाऱ्या भारतात जन्माला आलो. जगाच्या पाठीवरती अनेक देश आहेत, अनेक देश आहे, पण कुठल्याच देशाला म्हटलं जात नाही माता. एकमेव माझा भारतच असा देश आहे का त्याच देशाला म्हणतात भारत माता की. तुम्ही जेवून नाही आले? पंक्तीला आले असते माझ्या बरोबर सगळे तिकडं. भारत माता की. अरे एकमेव असा देश आपला भारत का ज्या देशाला म्हटलं जातं माता दुसऱ्या कुठल्याच देशाला म्हटलं जात नाही माता. का का तर ज्या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो ना, ही भूमी सामान्य अशा स्वरूपाची नाहीये. इथं शूर जन्माला आले, वीर जन्माला आले, साधू संत जन्माला आले, महंत जन्माला आले. या ज्या भूमीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय या भूमीत खरं तर सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, जनार्दन स्वामी महाराज, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आदी करून साधू संतांच्या भूमीत आपण जन्माला आलो. हा उपकार कोणाचा आहे तर उपकार देवाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. थोर साधू पुरुषांच्या सतपुरुषांच्या शुरांच्या वीरांच्या पदस्पर्शानं पावन असणाऱ्या या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. इथं महंत जन्माला आले, इथं ऋषी मुनी जन्माला आले. ज्या भारतात मध्ये आपण जन्माला आलो ना, हे या भारताचं वैशिष्ट्य आहे. काय? ए धरती है यहाँ ऋषि मुनि प्रभु नाम की जपते माला, नाम की जपते माला. ए धरती है यहाँ ऋषि मुनि प्रभु नाम की जपते माला, नाम की जपते माला. यह सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. हो इथं कोण जन्माला आलं? ये धरती है यहाँ ऋषि मुनि प्रभु नाम की जपते माला, नाम की जपते माला. यहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ज्या भारतात आम्ही जन्माला आलो ना, हा भारत सामान्य अशा स्वरूपाची भूमी नाहीये. ही भूमी देवांची आहे, ही भूमी साधू संतांची आहे. भारत देश हमारा, हमारा भारत देश हमारा. इस देश में संत महंत
महंत संतों का उजियारा हमारा भारत देश हमारा. ज्या भारतात संत जन्माला आले, महंत जन्माला आले, शूर जन्माला आले, वीर जन्माला आले, ते असणाऱ्या भारत भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. आपल्या भारताला देवभूमी म्हणतात आणि माझ्या महाराष्ट्राला संत भूमी म्हणतात. विठ्ठल या असणाऱ्या संतांच्या भूमीत आपण जन्माला आलो. तेही माणसाच्या योनीत जन्माला आलो. मग आता माणूस म्हणून जन्माला आलो हे भाग्य आपलं. पण दुर्दैव तुमचं माझं, आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो पण माणसासारखं वागायला अनेकांना वेळ. अरे ज्या देवानं दिलाय लाख मोलाचा, दिलाय अनमोल किमतीचा, जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन. देवानं दिलाय, फुकट दिलाय, एकही रुपया मागितला नाही आमच्याकडं. पण दुर्दैव आहे आमचं का आज आम्हाला फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत कळत. जी गोष्ट फुकट मिळाली का त्या वस्तूची किंमत आम्हाला कळत नाही. हा नरदे आम्हाला मिळालाय ना, फुकट मिळालाय, ज्या देवानं दिलाय त्याच्या भजनासाठी दिला. पण आम्ही दुर्दैवानं त्याच्या भजनासाठी वापरायला आम्हाला वेळ नाहीये. औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, हे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया, राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. देवानं दिला, भजन करता दिला, पण आम्हाला भजन करायला वेळ नाही ना. आम्ही आमचा जन्म, आमचं जीवन हे निरर्थक वाया व्यर्थ घालवू लागलो. पण महाराज म्हणतात आता मिळालाय परत मिळेल याची शाश्वती नाही ना. जन्म आपल्या हातात आहे गो, बोला. जन्म आपल्या हातात आहे, मृत्यू आपल्या हातात आहे. आता आपण या घडीला कीर्तनात बसलोय, आता कीर्तन संपल्यावर सगळे घरी जालच. भरोसा आहे का? तुम्ही टेन्शन मध्ये आले का? काही टेन्शन आहे का? बरं थोडा वेळ तुमचं ठेवा. आता कीर्तन संपल्यावर मी अकोल्याला माझ्या घरी जाईलच. भरोसा आहे का? तेव्हा आता नाही म्हटलं. ते म्हटलं भाऊ तू पहिल्या गाडीने जा, आम्हाला अजून थांबायचं. ऐका, इच्छा नाही आम्हाला, पण भरोसा आहे. अरे जन्माचं स्वातंत्र्य आम्हाला नाही, मृत्यूचं स्वातंत्र्य आम्हाला नाही, पण एका गोष्टीचं स्वातंत्र्य मात्र आमच्या जवळ आहे. त्याला म्हणतात जीवन जगण्याचं स्वातंत्र्य. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. काय हो भजनी मंडळ पुढे, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी धनदारा पुत्र जन. वा, धनदारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा. अरे क्षणाक्षणाला आयुष्य संपत चाललंय आमचं. कधी कुठला क्षण, कुठला वेळ आमच्या जीवनात शेवटचा श्वास आम्ही घेऊ याचा भरोसा नाही ना. मग महाराज म्हणतात बाबांनो, आज आम्ही जीवन जगतोय ना, या घडीला या असणाऱ्या दरबारामध्ये आम्ही बसलेलो आहे ना, हा कृपा ही आशीर्वाद जर कोणाचा असेल तर तो देवाचा आहे, साधू संतांचा आहे. मग आज जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आमच्या जवळ आहे ना. मग आम्हाला सावध झालं पाहिजे. हे सावध करण्याचं काम जीवनात जर कोण करत असतील तर त्यांना संत म्हणतात. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, हे आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. चोर निघल्या लाडानी भागा, चोर निघल्या लाडानी भागा, चोर निघल्या लाडानी भागा रे भागा रे भागा रे भागा रे भागा. टाळी टाळी. आता जागा, आता जागा रे भाई नो
आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडानी भागा. खर तर एरवी एवढा उंच आवाज जात नाही, पण आता तुमच्यामुळे जातोय. आता जागा रे भाईनो जागा, हे जागा करण्याचं काम तुम्ही आम्हाला कोण करतात, तर ते संत करतात. आता ऐका काय जागा करतात बाबांनो. हा जन्म आम्हाला मिळालाय, माणसाचा मिळालाय, पण आमच्या मानव जन्माची सार्थकता कशानं होणार आहे. नुसता जन्म मिळाला भजनच केलं नाही तर सार्थकता आहे. ऐका, मग मानव जन्माची सार्थकता म्हणजे काय, तर खऱ्या अर्थानं ज्या ईश्वर तत्वापासून आम्ही आलो ना, त्या ईश्वर तत्वापर्यंत आम्हाला जाऊन पोचायचंय. आम्ही मुळातच आईच्या गर्भामध्ये असताना जे देवाला दिलेलं वचन आहे, देवा आईच्या गर्भामध्ये जो त्रास होत होता, काय काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मांस मल मूत्र जाना, तुझं क्षण क्षणा ध्यातसे देवा रे. अरे त्रास होता आईच्या गर्भात, फक्त देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी वा या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. अरे या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. हो दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी, आठवीन पाये हा माझा देश, रात्र ही दिवस पांडुरंगा, आठवीन पाये हो, रात्र दिवस पांडुरंगा हो. अरे देवा त्रास होतोय, या त्रासात या दुःखात एकदा बाजूला कर रे, एकदा बाहेर काढ. देवा वचन देतो तुला. काय वचन दिलं, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. वचन दिलं, पण त्या वचनाला आम्ही जागलो नाही ना, म्हणून महाराज म्हणतात बाबांनो, अरे आपल्या मानव जन्माची सार्थकता तेव्हा होणारी जेव्हा परमात्मा आपल्याला भेट देणारी. मग देव भेटावा असं वाटतं का नाही सगळ्यांना? बोला बोला. देव भेटावं वाटतं? कोणाकोणाला वाटतं? सगळ्यांना वाटतं, प्रत्येकाला वाटतं एकदा तरी परमात्म्यानं यावं आमच्या जीवनामध्ये, आम्हाला भेट द्यावी. आणि एकदा का परमात्मा भेटला रे भेटला का मग जीवनाची धन्यता झाली. परंतु कसा कधी कुठं केव्हा भेटेल तो परमात्मा, कशा स्वरूपामध्ये भेटेल आम्हाला नाही त्याचं ज्ञान, परंतु तो एकदा तरी आम्हाला भेटला पाहिजे. म्हणून एक साधक नामदेव महाराजांकडे गेला. नामदेव महाराज, भाग्यवान आहे मी की मला माणसाचा जन्म मिळाला, पण नामदेवराय माझ्या जीवनामध्ये एका गोष्टीची खंत अशी आहे, एका गोष्टीची खंत आहे, ज्या देवानं मला जन्म दिलाय ना, त्या देवाला मला पाहायचंय, त्या देवाला मला भेटायचंय. ओ नामदेव महाराज सांगा ना, तो देव भेटेल का हो? नामदेव महाराज, त्या देवाच्या भेटी करता माझं जीवन व्याकुळ झालेलं आहे. कधी परमात्मा भेटेल, कधी जीवनाची धन्यता होणार, यासाठी नामदेवराया खरं तर मी व्याकुळ झालोय. देवाला मला भेटायचंय, पण तो परमात्मा असा सहज भेटतो का हो? नामदेव महाराज म्हटले नाही भेटत. तो परमात्मा सहजासहजी भेटत नाही, त्याच्यासाठी अनेक क्लिष्ट अशा स्वरूपाची साधन आहेत. ऐका आता, अनेक साधन आहेत. त्यातलं सगळ्यात प्रभावी अशा स्वरूपाचं साधन जर कोणतं असेल तर योग मार्ग, योग, याग, जप, तप, अनुष्ठान. खरं तर आपण सगळी अनेक अनुष्ठान करणारी मंडळी आहेत, जप करणारी मंडळी आहेत, नाम साधना करणारी मंडळी आहेत. मला असं वाटतं हे सगळं करणं म्हणजे काय एवढंही सोपं? आपला फक्त काय चाललाय, प्रयत्न चाललाय. आपला काय चाललाय रघुमामा? प्रयत्न चाललाय.
या जगातील सगळ्यात अवघड अशा स्वरूपाची ईश्वर प्राप्तीची ही साधन आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात योग क्रियेच्या द्वारा भगवान परमात्म्याची भेट नक्की होते, नक्की होते. पण योग साधनाही करणं काही एवढं सोपं सांगा ना. योग करणं सोपं आहे? योगाच्या ज्या काही क्रिया असतात त्या एवढ्याही सोप्या नाहीये. त्या क्रिया करत असताना एखादी क्रिया चुकली तरी त्याचा परिणाम सगळ्या शरीरावरती होतो. ज्ञानोबाराय म्हणतात अरे योग साधनेच्या द्वारा जर आपण ईश्वराची प्राप्ती करू जाल तर कदाचित पदरी दुःख मिळेल, परमात्मा भेटेलच असं नाही. योगाची या वाटा जे रिघाले गा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागाला. अरे योग साधनेच्या द्वारा ईश्वर प्राप्ती करू जाल तर कदाचित पदरी दुःख मिळेल, पण परमात्मा भेटेलच असं नाही. एवढी अवघडे योग साधना. योगयाग विधी म्हणा येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणून महाराज म्हणतात एवढे सोपं नाही योग करणं. या जगातला सर्वश्रेष्ठ आणि श्रीमंत अशा स्वरूपाचा राजा होता. ईश्वर प्राप्ती करण्यासाठी जंगलात गेला, योग साधना करण्यासाठी जंगलामध्ये गेला. पण गेला योग साधना करायला, तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्याकडनं योग साधना घडली नाही. एवढा अवघड आहे. त्या राजाचं नाव राजा जडभरत. राजा जडभरत. या जडभरत राजाचं वर्णन ज्ञानोबाराय करतात मदालसा नावाच्या प्रकरणामध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात या जगामध्ये एक अशी आई झाली. आई ऐका, आपण बहुसंख्येने आहात. या जगात अशी आई झाली, त्या आईचं नाव आहे मदालसा. 6 मुलं होती तिला. किती? बोला पटपट बोला ना. 6 मुलं होती, पण एकाही मुलाला तिनं संसार प्रपंच करू दिला नाही. कारण तो संसार किती दुःखाचा आहे हा तिनं भोगला होता. बाळ जन्माला आलं, बाळाला झोळीत पाळण्यात टाकलं की अशी अंगाई गायची, अशी अंगाई गायची की बाळ जाणतं झालं की ज्या ईश्वर तत्वापासून आलो त्या देवाला भेटण्यासाठी जंगलात अरण्यात निघून जायचं. हे मार्गदर्शनच ती आयत्या लेकराला करत होती. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. अरे ओ, तू काय झोपण्यासाठी आलायस काय? तू झोपा काढायला आलेला नाहीयेस. ज्या ईश्वर तत्वापासून आला त्या परमात्म्याला भेटण्यासाठी तू आलेला आहेस. झोपू नकोस. अरे तू जर झोपण्यासाठी आलाय ना, या जगामध्ये अशी काही माणसं थोडी आहेत का? अरे या जगामध्ये असा एक राजा होता, एवढा श्रीमंत होता, एवढा श्रीमंत होता. काय सांगू तुला त्या राजाचं वर्णन. मदालसा सांगते आपल्या लेकराला, झोळीतल्या बाळाला. अंगाई गाते. काय काय गाते? आपण गातो ना अंगाई. हाडहाड यू यू. म्हणजे झोळीपासून त्या लेकराला हाडहाड सुरू होते. तर तेव्हा ती आजी म्हटली मरेपर्यंत काय हाडहाड हाड ग गाई हाड. हे थोडं बाजूला येऊ म्हटलो. आमचे 2 कॅमेरे आपल्यावरती चालू आहेत. म्हणजे जे हाडहाड सुरू होते ना, खरं तर ते तेव्हापासून. पण या जगात अशी आई झाली आई, तर त्या आईनं आपल्या लेकराला झोळीतल्या बाळाला असं मार्गदर्शन केलं का एकही पोरानं संसार केला नाही. ओ 18 भार वनस्पती फळे फुले वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कसया योग सेविती. परियनले मदालसा सोहम जो रे बाळा. 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 ही अंगाई ज्ञानोबारायांनी गायलेली. 18 भार वनस्पती ज्याच्या राज्यात जडभरत, फळे फुले ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, पण हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. योग साधना करण्यासाठी जंगलात गेला, अरण्यामध्ये गेला. तिथं गेल्यावर अहो योग साधना राहिली बाजूला. एवढं सोपं आहे काय? योग साधना राहिली बाजूला. आणि या जडभरत राजाचं प्रेम एका हरणाच्या पिलावरती जडलं.
आणि त्या हरणाच्या पाडसाचं पिल्लाचं संगोपन करण्यामध्ये सगळं आयुष्य त्याचं गेलं. अंत समयाला त्या राजाला सुद्धा एक वासना निर्माण झाली. अरे आलो होतो योग साधना करायला, पण योग साधना राहिली बाजूला. या हरणाच्या पिलाचं संगोपन करण्यात वेळ जाऊ लागला आणि शेवटचा श्वास घेतला. ऐका ना, शेवटचा श्वास घेतला. या जगातला सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचा राजा त्या जड भरताला सुद्धा पुढच्या जन्मात हरणाच्या गर्भाला जावं लागलं. घालतो घातला वासने सोपं का योग करणं? बोला ना. योग सोपा नाही, यज्ञ करणं सोपं नाहीये, जप करणं सोपं नाहीये, तपश्चर्या करणं सोपं नाहीये, अनुष्ठान करणं तरी कुठं सोपं आहे. अलीकडच्या काळात आपल्याला थोडे पर्याय दिले जातात, पण तितकंस सोपंही करणं एवढं नाहीये. महाराज म्हणतात योग, याग, जप, तप करावं लागतं, तेव्हा कुठं परमात्मा भेटतो. आता 2027 कुंभ आहे आपल्याला, आहे ना नाशिकला. मला असं वाटतं शेकडो वर्षाचं आयुष्य जगलेली साधू महात्मे आपल्याला इथं आता पाहायला मिळतात. कशामुळं? तर योगाच्या द्वारा, जपाच्या तपाच्या बळावरती यांना एवढं आयुष्य प्राप्त झालं. पण महाराज म्हणतात अरे आपल्याला तेवढं शक्य नाहीये. त्या साधकांना सांगितलं, हो नामदेवराय, योग करणं सोपं नाही, तप करणं सोपं नाही, जप करणं सोपं नाहीये. आम्हाला असं काहीतरी एखादं सोपं साधन सांगा. लय अवघडामध्ये आम्हाला नको, अर्धा तास बाकी आहे ना, आम्हाला सोपं सांगा, सोपं सांगा, सोपं सांगा. मग ईश्वर प्राप्तीचं सोपं साधन संत शिरोमणी नामदेव महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सदाबाई माता ठेवितास धावे, सदाबाई माता ठेवितास धावे, सदाबाई माता ठेवितास धावे, सदाबाई माता ठेवितास धावे. संताबाई माता देवितास भावे, सदाबाई माता देवितास भावे, सदाबाई माता देवितास भावे, संताबाई माता देवितास भावे. वा. संतापायी माथा ठेविता सद्भावे. नामदेव महाराज या अभंगाच्या द्वारा पहिल्या चरणामध्ये
ईश्वर प्राप्तीचं सोपं साधन या साधकाच्या समोर अर्थात आपल्या समोर प्रतिपादन करतायत. संतापाई माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. आपोआप आपल्याला ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, पण आपला माथा आपल्याला संतांच्याच चरणावरती नतमस्तक करावा लागेल आणि तोही सद्भावानं नतमस्तक करावा लागेल. भाव महत्वाचा आहे, त्यातला भाव महत्वाचा आहे. आम्ही नमस्कार करतो प्रत्येकाला, पण त्या प्रत्येकाला नमस्कार करण्यामध्ये एवढासा भाव असेलच असं बरोबर. पण संतांच्या चरणावरती आम्ही जर सद्भावानं नतमस्तक झालो तर नामदेव महाराज म्हणतात तेने भेटे देव आपे आप. आपोआप संत आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून देतात. का तरी सामर्थ्य या जगात कोणाजवळ असेल तर ते संतांच्या जवळ आहे. संत आहेत ते. एखाद्या सामान्य मंत्री महोदयाला भेटायला जायचं असेल तर आपण डायरेक्ट जाऊन त्यांच्या केबिन मध्ये त्यांना भेटत. आपला काय अनुभव आहे? मंत्र्याला भेटायला जायचं असेल, लोकप्रतिनिधींना भेटायला जायचं असेल तर आपल्याला एखादा मध्यस्थी द्यावा लागतो. मध्यस्थ्याकडनं वेळ घ्यावी लागते. त्या मध्यस्थ्याचं नाव आहे पीए. बरोबर, पीए ला फोन करायचा, मग आपल्याला वेळ दिली जाते, मग आपण भेटायला जातो. ऐका, अरे एखाद्या लोकप्रतिनिधीला भेटण्यासाठी जर रविभाऊ आपल्याला मध्यस्थी द्यावा लागतो, या जगाचा मालक, या जगाचा प्रतिनिधी, जगाची सूत्र ज्याच्या हातात आहे त्याला भेटायला काय आपण डायरेक्ट जाऊ? बोला. अरे लोकप्रतिनिधीला भेटण्यासाठी जसा मध्यस्थी टाकावा लागतो तसं देवाला भेटण्यासाठी सुद्धा मध्यस्थीच टाकावा लागतो. त्या मध्यस्थ्याचं नाव आहे संत. संत तुमच्या माझ्या जन्माच्या सार्थकतेचा उपदेश अर्थात तुम्हा आम्हाला ईश्वराची प्राप्ती करून देतात. का जी प्राप्ती एवढी सोपी नाहीये. सांगितलं आपल्याला योग करावा लागतो, याग जप तप अनुष्ठान करावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात तपे विन दैवत गुजे विनहित कोण सांगे. दैवत प्रसन्न होतं पण त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते आणि ती तपश्चर्या करणं एवढंही सोपं नाहीये. आता ऐका, एक वेळ जपाच्या तपाच्या बळावरती, अनुष्ठानाच्या बळावरती, योग साधनेच्या बळावरती या जगातली अशक्य अशा स्वरूपाची गोष्ट आपण शक्य करू शकता. पण त्याही पेक्षा अवघड काय असेल तर ती ईश्वराची भेट आहे. हो, त्याच्यासाठी तुकोबारायांनी उदाहरण दिलं. काय? सोन्याचे पर्वत करविते पाषाण अवघे रानो रान कल्पतरू परी हे दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय नसरती. एक वेळ जपाच्या तपाच्या बळावरती आपण पर्वत सोन्याचा करू शकता, पण त्याही पेक्षा अवघड काय असेल तर 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 महाराज म्हणतात विठोबाचे पाय. जपाच्या तपाच्या बळावरती पर्वत सुद्धा सोन्याचा केलाय ना. का तर त्याला उदाहरण माझ्या तुकोबारायांनी दिलेलं आहे. त्याच्या माझ्या तुकोबारायांच्या गाथेचं पारायण इथं सुरू आहे. बरोबर. महाराज म्हणतात अरे जपाच्या तपश्चर्येच्या बळावरती पर्वत सुद्धा या जगामध्ये सोन्याचा झाला. कुणी केला म्हणाल तर नाथ परंपरेतील असणारे गोरक्षनाथ, या गोरक्षनाथांनीच पर्वत सुद्धा सोन्याचा केला. त्याला पुरावा तुकोबारायांनी दिलेला आहे. बरोबर. खूप गोड दृष्टांत आहे का. या जगात खर तर नाथ परंपरेतील असणारे मच्छिंद्रनाथ ज्या वेळेला इथं या राज्यामध्ये आले आणि इथं आल्याच्या नंतर इथल्या उपभोगांना एवढे रममान झाले, एवढे रममान झाले की आता मला परत माझ्या लोकात जायचंय. हे जाणं ते विसरून गेले. कोण? काय नाव त्यांचं? तुम्ही ऐकताय ना, मच्छिंद्रनाथ. ज्या वेळ तुकोबारायांचं उदाहरण आहे बरं, प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे. आणि आपण आता श्रावण मासात घराघरात पोथी लावतो ना, या नवनाथ भक्तिसार कथामध्ये आपल्याला हे चरित्र वाचायला मिळतं. तुकोबारायांचा पुरावा आहे. हो, सोन्याचे पर्वत करविती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू परी हे दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय नसरती. सोन्याचाही पर्वत करू शकता तपश्चर्येच्या बळावरती. ज्या वेळेला नाथ परंपरेतील सद्गुरू मच्छिंद्रनाथ इथं श्रीराज्यामध्ये आले आणि आल्याच्या नंतर इथल्या उपभोगांना एवढे रममान झाले, एवढे रममान झाले की मला परत माझ्या राज्यात जायचंय हे ते विसरूनच गेले. काय करावं म्हणजे माझे सद्गुरू आम्हाला परत भेटतील. त्यांचा शिष्य होता त्याच परंपरेतील गोरक्षनाथ. ज्या वेळेला आता माझे सद्गुरू मच्छिंद्रनाथ श्री राज्यामध्ये गेलेले, त्यांना परत घेऊन यायचंय, पण काय करावं.
गोरक्षनाथांना मृदंग कला अवगत होती. अशी युक्ती केली, गळ्यामध्ये मृदंग घेतला आणि या लोकांमध्ये आले आणि आल्याच्या नंतर त्या मृदंगातनं असा बोल वाजवला, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. हो, असा बोल त्या मृदंगातनं वाजवला. आणि ज्या वेळेला मच्छिंद्रनाथांनी तो आवाज मृदंगाचा ऐकला, या जगात एवढा गोड मृदंग माझ्या मच्छिंद्रनाथाशिवाय दुसरा, गोरक्षनाथाशिवाय दुसरा कोणी वाजवू शकत नाही. आज आपल्या या उत्सवात अशोक महाराज, शंभू महाराज मृदंग वाजवतात. हा आवाज रवी भाऊंच्या माध्यमातून जिथपर्यंत जातो ना, ज्याला मृदंग कलेतलं ज्ञान आहे, थाप कानावर ऐकली तरी तो म्हणतो नाही शंभू महाराज आहे बरं, थाप ऐकली तरी अशोक महाराज आहेत बरं. हा भाव अंतकरणामध्ये प्रगट होतो का. तसंच ज्या वेळेला गोरक्षनाथ श्री राज्यात आल्याच्या नंतर तो मृदंग वाजवला, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. हा मृदंगाचा आवाज मच्छिंद्रनाथांनी ऐकला आणि त्या दासींना सांगू लागले, मला निघावं लागेल. का स्वामी आपण जाऊ नका, सगळी सेवा करतो आम्ही आपली, पण जाऊ नका, निघावं लागेल. कारण काय, तर माझा गोरक्ष मला घेण्यासाठी आलेला आहे. आणि आता ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ निघाले, जात असताना सगळ्या दासींना वाईट वाटू लागलं आणि सांगू लागल्या, स्वामी आपण जातायत ना, तर जात असताना आम्हाला आपल्याला एक भेट वस्तू द्यायची, त्या भेट वस्तूचा स्वीकार करा आणि आपण जा. त्यावेळेला त्या दासींनी मच्छिंद्रनाथांना भेट दिली. काय भेट दिली? सोन्याची. गावातला सोन्या नाही, खऱ्या सोन्याची भेट दिली. सोन्याची वीट दिली. काय भावे सोन्याला. आणि मग ती भेट स्वीकारली, आपल्या भिक्षेच्या झोळीमध्ये ती वीट ठेवली आणि गोरक्षनाथांच्या बरोबर मच्छिंद्रनाथांचा प्रवास सुरू झाला. मजल दर मजल करत 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 दिवसभर प्रवास मच्छिंद्रनाथांचा गोरक्षनाथांच्या समवेत सुरू होता. रात्र झाली, अंधार पडू लागला. जंगलातनं अरण्यातनं वाट काढत काढत जात होते आणि जात असताना हळूहळू हळूहळू मच्छिंद्रनाथांना भीती वाटू लागली. शंभूदादा, काय वाटू लागली? भीती वाटू लागली. का तर जवळ सोनं होतं. हा प्रकार गोरक्षनाथांना माहित नव्हता. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना विचारतात, क्यों गोरख यहा कुछ डर है? क्यों गोरख यहा कुछ डर है? गोरक्षनाथ विचारतात, स्वामी यहा कुछ डर नाही. सांगतात मच्छिंद्रनाथांना आणि परत प्रवासाला सुरुवात. तास 2 तास गेले. विसर पडला. परत मंत्र आठवला, क्यों गोरख यहा कुछ डर है? क्यों गोरख यहा कुछ डर है? यहा कुछ डर है म्हणत 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 अख्खी रात्र गेली आणि रात्रभराचा प्रवास झाला. अगदी प्रातः समयाला उजाडलेलं आहे आता. आणि अशा वेळेला हळूहळू भीती आता बोला ना कमी होऊ लागली. तेवढ्यात मच्छिंद्रनाथ सांगतात गोरक्षनाथांना, गोरक्षा स्नान संध्येला विधीला जाऊन येतो, मी येईपर्यंत माझी भिक्षेची झोळी तुमच्या जवळ ठेवा. ऐकताय ना? माझी भिक्षेची झोळी आपल्या जवळ ठेवा, कुठं ठेवू नका, आजूबाजूला जाऊ नका. आणि मग ती झोळी गोरक्षनाथांकडे दिली आणि मच्छिंद्रनाथ प्रातविधीसाठी गेले. आल्याच्या नंतर परत ती भिक्षेची झोळी आपल्या गळ्यामध्ये अडकवली आणि प्रवास मच्छिंद्रनाथांचा गोरक्षनाथांच्या बरोबर सुरू झाला. या मधल्या प्रसंगामध्ये गोरक्षनाथांनी काय केलं, रात्रभर स्वामी विचारतात, यहा कुछ डर है? यहा कुछ डर है? काहीतरी कारण आहे. आणि मग ती झोळी उचकून पाहिली तर त्या झोळीमध्ये होता सोन्याची वीट होती. ये डरे क्या, मागचा पुढचा विचार केला नाही गोरक्षनाथांनी. ती सोन्याची वीट काढली, फेकून दिली आणि दिली फेकून. पण स्वामींना लक्षात यायला नको म्हणून त्या विटेच्या वजनाचा दगड घेतला, दगड, आणि तो दगड त्यांच्या झोळीत ठेवला. आले मच्छिंद्रनाथ, झोळी गळ्यात अडकवली आणि प्रवास सुरू झाला. तास 2-3 तास गेले आणि आता त्यांना रात्रीचा मंत्र आठवला. काय होता? म्हणजे तुम्ही ऐकताय काय होता मंत्र? क्यों गोरख यहा कुछ डर है? गोरक्षनाथ हसले म्हटले, स्वामी यहा कुछ डर नहीं, डर था लेकिन वो पीछे रहा. डर तो पीछे रहा असं म्हटल्याबरोबर काहीतरी गडबड आहे. पटकन झोळी उचकली. झोळी उचकल्याबरोबर त्याच्यात काय सोन्याची वीट होती? मग काय होतं? दगड होता, दगड. दगड पाहिला रागाने, लाल बुंद डोळे झाले. काय केलं गोरक्षा? काय नाही स्वामी, सोन्याची वीट होती, फेकून दिली.
आणि मग अरे तुला काय कळतं का काय भाव आहे सोन्याला? यांच्याकडे अपडेट असतं रोजचं. असो, अरे एवढं भाव आहे सोन्याला. अरे गोरक्ष, तू सोन्याची वीट फेकून दिलीस, काही कळतं का तुला? नको नको ते बोलले गोरक्षनाथांना. डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहतायत. मच्छिंद्रनाथाच्या चरणावरती नतमस्तक झाले गोरक्षनाथ आणि बोलू लागले, स्वामी आजपर्यंत आपण आम्हाला एवढं जपलत, आजपर्यंत तुम्ही कधी बोलला नाहीत. आज या सामान्य सोन्याच्या विटेसाठी आपण आमच्यावरती एवढं रागवलात, एवढं बोललात, नको नको ते बोललात. स्वामी आपल्याला सोनं कधीपासून आवडायला लागलं? केव्हापासून आपल्याला सोनं आवडायला लागलं? आणि जर आपल्याला सोनच हवं असेल तर घ्या. ते सुद्धा गोरक्षनाथ होते ना, महान तपस्वी, मच्छिंद्रनाथांच्याच परंपरेतील ते शिष्य होते. स्वामी आपल्याला जर सोनं आवडत असेल तर घ्या. मागचा पुढचा विचार केला नाही. आपल्या ओंझळीमध्ये लघुशंका केली आणि ती लघुशंका समोर असणाऱ्या पर्वतावरती फेकली. तुकोबराय म्हणतात, अरे ती लघुशंका समोरच्या पर्वतावरती फेकल्या बरोबर तो सगळा पर्वत कशाचा झाला? सोन्याचा झाला. सोन्याचे पर्वत करविती पाषाण. अरे जपाच्या तपाच्या अनुष्ठानाच्या बळावरती आपण एक वेळ पर्वत सोन्याचा करू शकता, कल्पतरूच्या बागाची बागा निर्माण करू शकता, पण याही पेक्षा या जगात जर अवघड काय असेल, परी हे दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय न सरती. म्हणून या जगात प्रभू परमात्मा भेटणं एवढंही सोपं नाहीये, पण तो परमात्मा भेटतो आपल्याला केव्हा? तर आपण संतांच्या चरणावरती मोठ्या श्रद्धेनं जर नतमस्तक होत असाल तर नामदेव महाराज म्हणतात, तेने भेटे देव आपे आप. म्हणून काय करा? अभंगाचं दुसरं चरण. म्हणवोनी संता अखंड भजावे, म्हणवोनी संता अखंड भजावे. ओ म्हणवोनी संतासी अखंड बजावे, म्हणवोनी संतासी अखंड बजावे. म्हणवोनी संताची टाळी वाजवा सर्वजण. भजावे, म्हणवोनी संताची अखंड भजावे. म्हणून संताचे अखंड बजावे, म्हणून संताचे अखंड बजावे. तेने भेटे पायी सदा दाचे पायी लीला सदा. म्हणवोनी संताचे अखंड भजावे, म्हणवोनी संताची अखंड भजावे. कुमार कार कुमाई, कार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई.
म्हणवणी संतांसी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. नामदेव महाराज म्हणतात, या जगामध्ये तुम्हा जड जीवाच्या जन्माची सार्थकता करणारा परमात्मा आहे ना, खरं तर तो परमात्मा नुसता पाहिला डोळे भरून तरी काय होतो. आताच आपण वारीला जाऊन आलात ना सगळे, पंढरपूरला गेलात ना सगळ्या मावशी आजी, आपण सगळ्या बरोबर ठीक आहे. कोण कोण नाही गेले अजून? आम्हाला लक्ष द्या, अजून कोण कोण नाही गेल्या? बरं जाऊ द्या, ते आता हातवर करणार नाही. पण ऐका, जर अजूनही पंढरपूरला कोणी जायचं राहिलं असेल तर एकदा जायच्या आत जाऊन या. हे ज्याला समजलं नाही त्यानं उद्या संध्याकाळी हरिपाठ झाल्यावर प्रसादाला या. ऐका, या जन्माची सार्थकता करणारा भगवान श्री परमात्मा आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. नामदेव महाराज म्हणतात, जन्म जाऊन येदी वाया, जन्म जाऊन येदी वाया, चिंते विठोबाच्या पाया. आपण जर परमात्म्याचं भजन भक्ती नाम साधना करत असाल ना, तर आपल्या जन्माची सार्थकता होणारे. अहो संत म्हणतात, आमच्या जन्माची झाली, आपल्या का होणार नाही? आमच्या जीवनामध्ये एक भगवान परमात्मा सोडला तर आम्ही जीवनात दुसरं कोणाचं भजन सुद्धा कधी केलं नाही. ज्ञानोबराय तर म्हणतात, अरे प्राणाच्याही पेक्षा आम्ही कोणाला जपलं असेल तर ते देवाला जपलेलं आहे. मला असं वाटतं, अनेक 700-750 वर्षाची परंपरा आहे ज्या संप्रदायाला. ज्या संप्रदायामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी देवाच्या रूपाचं वर्णन करत असताना एक अभंग गायलाय, का ज्या अभंगाचा कंटाळा आजपर्यंत तुम्हा आम्हाला कोणालाच आला नाही. आणि मला खात्री आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य उगवतात आणि मावळतात तोपर्यंत त्या अभंगाचा कंटाळा कोणालाच येणार नाही. कोणता? रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, हे तो हा माधव बरवा. अरे या जगातील सर्वश्रेष्ठ कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान भगवान श्री परमात्मा एवढा गोड आहे, त्याच्याचं वर्णन करताना ज्ञानोबारायांचा सुद्धा कंठ दाटून येतो. ज्ञानोबाराय म्हणतात, हे देवा रे, एवढा गोड आहेस तू, एवढा गोड आहेस, अरे तुझं वर्णन करतोय ना आम्ही, आम्हाला तो आमच्या प्राणाच्या पेक्षा जास्त आवडतो. तो हा माधव, हे तो हा माधव बरवा, बरवा तो हा माधव बरवा, बरवा तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, बरवा. आला का हो कंटाळा? मला असं वाटतं आपण विसरून गेला असेल थोड्या वेळासाठी स्वतःला. का तर एखादं गाणं रिलीज होतं, 4-6 महिने टिकतं, 4-6 महिन्यांनी लोक ते विसरून सुद्धा जातात. पण जी रचना, ज्या माझ्या देवाच्या रूपाचं वर्णन माझ्या ज्ञानोबरांनी केलंय ना, अजून कोणाला कधीच कंटाळा आला नाही. का तर तो परमात्माच तसा आहे. तो नुसता दिसला, पाहिली या वेध लावी. खर तर तो परमात्मा भेटावा याच्यासाठी रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, कानी कुंडल मकराकार,
परमात्माचं तेवढा गोड आहे, त्याला एकदा डोळे परून पाहिलं. मी म्हटलं ना, आपण आत्ता वारीला जाऊन आलो, लोक 20-20 तास दर्शन बारीत उभे असतात. एखादा नवीन वारकरी आपल्याबरोबर येऊ द्या, तो म्हणतो, ओ माऊली तुम्ही दर्शनाला जाणार असतील तर मला घेऊन जा बरं, मला माहित नाही. मग तो आपल्या बरोबर येतो दर्शन बारीला, गोपाळपुऱ्यात लागतो. आणि एकदा का दर्शन बारीत त्याने प्रवेश केला, 1 तास 2-3 तास भजन चालू असतं. काय? विठ्ठल 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 विठ्ठल. हो, या भजनात एवढा तल्लीन होतो, 2-4 तास त्याला काही कुठली आठवण येत नाही. पण हळूहळू हळूहळू थकवा यायला लागतो. आणि मग आता विषय असा आहे, एकतर दर्शन बारीत घुसायचंच नाही, घुसल्यावर बाहेर पडायचं नाही, बाहेर निघता येत नाही. मग त्याला चालावं लागतं, थकतो, कंटाळतो, शिणतो. त्याला असं वाटतं नसतो बारीला लागलो तर बरं झालं असतं. असे बरेचनी अनुभव घेतलाय. पण ऐका, 24 तास 25 तास 30 तास बारीत उभे राहतात, थकतात, आई बरोबर, कंटाळतात, शिणतात. पण एकदा का हळूहळू मंदिरात प्रवेश केला ना, आता अनुभव घ्या, पाहिलाय आपण सगळ्यांनी. एकदा मंदिरात प्रवेश केला की हळूहळू तो सगळं विसरतो. कमी 20 तास झाली बारीत उभा आहे, हळूहळू सगळं विसरतो. का? तर त्याला आता अपेक्षा फक्त परमात्म्याच्या दर्शनाची. मंदिरात प्रवेश केला, कान्होपात्रेचं दर्शन घेतलं, गरुड खांबाला आलिंगन दिलं, आणि हळूहळू थोडं पुढे होतो, उजव्या हाताला थोडं वळालं की समोर जेव्हा पाहतो ना, तर समोर फक्त आणि फक्त परब्रह्म स्वरूप विठ्ठल परमात्मा असतो. आणि त्याला एकदा डोळे भरून पाहिलं की मग अशी अवस्था होते, भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. तो आनंद आम्हाला तेव्हा प्राप्त होतो. तो आनंद प्रदान करणारा कोण असेल तर तो श्री भगवान परमात्मा आहे. महाराज म्हणतात त्याला पाहिल्यावर एवढा आनंद आहे, तर मग तो भेटला तर. आणि तो भेटण्यासाठी ज्ञानोबराय, नामदेव महाराज, सावता महाराज आदी करून ज्ञानोबरायांपासून तर निळोबरायांपर्यंत जेवढी संत मांदियाळी इथं अवताराला आली ना, या सगळ्या संतांनी प्रभू परमात्म्याच्या भेटी करता देवाकडे याचना केली. देवा रे, अरे भेटणारे आम्हाला, देवा तुझी भेट आम्हाला व्हावी ही अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये. तू देवा आम्हाला भेटला तर आमच्या जीवनाची धन्यता आहे. ज्ञानोबराय तर म्हणतात, देवा रे आमच्या प्राणाच्या पेक्षा आम्ही जर प्रेम कोणावरती केलं असेल तर देवा ते तुझ्यावरती केलंय. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचून केशवा अनुनावडे. ए तुझी नावाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया. देवारे तुझी शपथ घेतो, तुझी आण घेतो, देवारे प्राणाच्याही पेक्षा मी कोणावरती प्रेम केलं असेल ना, तर ते देवा तुझ्यावरती केलेले. क्षणभर जयवर जर देवा तू आमच्यापासून बाजूला झालास, अरे मरणोत्तरी यातना मला होतात देवा. अरे तुझ्याशिवाय आमचा श्वास चालू शकत नाही देवा. अरे तुझ्याशिवाय आमचं जीवन व्यर्थ आहे देवा. अरे विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. देवा जीवनामध्ये तू जर सोडला ना, तर दुसरं कोणाचं नाव सुद्धा आम्ही कधी घेतलं नाही. घेतलंय? विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, नावडे मात विठ्ठलाची. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसे. विठ्ठल व्यापक भुवनी, विठ्ठल मुनी मानसे. विठ्ठल व्यापक भुवनी, पुणे मानसी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसे. या चराचरामध्ये देवा तू भरून उरलेला आहेस. एवढं प्रेम संतांनी कोणावर केलं असेल तर ते देवावर. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. म्हणून देवा आमच्या जीवनातलं सर्वसार सर्वस्व कोण असेल तर तो देवा तू आहेस. म्हणून देवा तू जर भेटला ना, तर एक वेगळा आनंद आमच्या जीवनामध्ये आम्हाला होत असतो. आणि परमात्मा संतांच्या बरोबर राहिला म्हणून तर संतच तुम्हा आम्हाला ईश्वराची प्राप्ती करून देतात. पण त्याच्यासाठी आपल्याला
संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं लागेल. मनवोनी संतांशी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. लीन व्हा ओ सदा, सतत रात्रंदिवस त्याचं भजन करावं लागते, भक्ती करावी लागते, संतांच्या सहवासात राहावं लागतं, तेव्हा कुठं परमात्मा प्राप्त होतो. का हो नामदेव महाराज, संतच आम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून देतात. असं काय सामर्थ्य संतांच्या जवळ, काय अधिकार आहे संतांचा? ओ नामदेव महाराज म्हणतात, बाबा रे, या जगामध्ये संतच असे असतात का जे आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून देतात. अहो तो देव या संतांच्या घरी राब राब राबतो. अभंगाचं तिसरं चरण. साधू पासे देव काम धंदा करे, साधू पासे देव काम धंदा करे. साधुपाशी देव साधू पासे अखंड बजावे यांच्यासाठी वाजवले ते लेकर करता, एकदा टाळी वाजवा. वा. खरं तर हा आनंद या वयात, ऐका आता, आम्ही लवकर आलो का तर लय पाहुणे गावात आणि सगळ्यांकडे जायचं होतं, म्हणून बरेच फोन होते. आम्ही 5-5:30लाच गावात आलो, सगळ्यांकडे जायचं होतं. आणि म्हणून खरं तर जेव्हा आलो तर इथं मला हे सांगायचंय का, हरिपाठ सुरू होता आणि हरिपाठात आपल्या गावातली खूप जवळजवळ किमान 100-1 सगळी लहान मोठी मुलं इथं हरिपाठाला होती. मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा आनंद आहे. बरोबर. त्या हरिपाठाला ही सगळी लहान मुलं मुली, मोठी तरुण मुलं इथं हरिपाठामध्ये पावल्या खेळत होती, टाळ वाजवत होती. त्याच्यात हरिपाठाच्या समारोपात विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचं भजन हे बाळ गात होतं, लहान. हा. आणि नसू द्या ना थोडाफार स्वर कमी असेल, पण अंतकरणातला भाव. सांगू, या वयात, या योग्य वयात आणि या दरबारात ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या गजरामध्ये गळ्यात टाळ घेऊन या सगळ्या गावातल्या लेकरांचा इथं हरिपाठात कीर्तनात पाऊल पडलाय ना, ज्ञानोबारायची शपथ, भविष्यात वाकडा पाऊल कधी पडत नाही. हे सामर्थ्य कशाचं असेल ना, तर ते आपल्या या वारकरी संप्रदायाचं आहे. बरोबर. म्हणून मला खूप आनंद वाटला. ही सगळी येणारी पिढी, ज्या जुन्या जाणत्या परमार्थिक माणसांनी हे वैभव जपले, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या, जनार्दन स्वामींच्या कृपेनं हे जपलंय. आपण हे संप्रदायाचं बीजारोपण ज्या जुन्या जाणत्या माणसांनी केलं, आजपर्यंत टिकवलं. पण येणारी पुढची पिढी, तरुण मंडळी, आपण सगळी, ही लहान लहान लेकरं इथं उपस्थित आहेत ना, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. हो, महाराज म्हणतात, खरं तर ईश्वर प्राप्तीचं हे सुद्धा प्रभावी एक साधनच आहे. तेने भेटे देव आपे आप. माझी वेळ संपलेली आहे, पण मला सूचना आहे काही 5 ते 10 मिनिटं. हा, अशी सूचना नाही तर तुम्ही म्हणाल बाई या बुवानी 10:30 वाजून गेले तरी अजून सुरूच. हा, पण एक 5-7 मिनिटं, अजून 10 मिनिटाच्या आत भजनाचं सगळं उरकेल. मला एक अभंगाचा शेवटचा भाव आपल्या समोर मांडायचा आहे. नामदेव महाराज म्हणतात, साधूपासी देव किंवा संता घरी देव, कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. अहो, संतच ईश्वराची प्राप्ती करून देतात. का का तर संतांच्या जवळचा सुद्धा कोण असेल तर तो देव आहे. का ज्या देवानं संतांच्या घरी एवढी कामं केली, किती कामं केली, मी जर सांगू लागलो आपल्याला तर रात्र सुद्धा आपल्याला पुरणार नाही. का तर अभंग सगळ्यांना पाटे, उंच नीच काही नेने भगवंत निष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे. बोला,
रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेविणी सजेन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा गड फुंकू लागे चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी हा सगळा अभंग आता आपण घरी गेले पा सगळं सांगायचं मग यांनी कधी उचकायचं. महाराज म्हणतात खर तर ही सगळी कामं देवानं संतांच्या घरी केली शिवाय कुठल्याही प्रकारची लाज अंतकरणामध्ये न ठेवता एक माझ्या नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष श्रीखंडाच्या रूपानं माझ्या परमात्म्यानं काम करावी ना. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. ओ कावडीनं पाणी वाहावं नाथांच्या घरी. ओ कपडे धुण्याचं काम देवानं करावं. महाराज म्हणतात नाथ महाराज जर देवपूजा करायला बसले ना चंदन उगाळण्याचं काम देव करत होता. कावडीनं पाणी वाहण्याचं काम देव करत होता. साक्षात भगवान दत्त प्रभूनाथ महाराजांच्या दारात सोबदाराचं काम करत होते. कशाचं? सोबदाराचं काम. महाराज म्हणतात संता घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. आणि प्रसंगामध्ये जर संकट आलं तर आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये साक्षात परमात्मा त्यांचं रक्षण करत होता. हे कशामुळं? तर अंतकरणामध्ये परमात्म्याविषयी असणार प्रेम. विठ्ठल विठ्ठल. आम्ही जे काम करतो आम्ही जे कार्य करतो ते आम्ही ईश्वरालाच अर्पण करतो ही भावना ज्यांची होती ते संत आहेत. आता सावता महाराजांचा समाधी सोहळा आहे. खरंच भाग्य आपलं की या उत्सवात हे समाधी सोहळे संत श्रेष्ठ नामदेव महाराजाचा सावता महाराजांचा ज्ञानोबरायांच्या या सगळ्या माध्यमातून आपण हा भव्य अशा स्वरूपाचा उत्सव करतायत ना. त्या सावता महाराजांनी सुद्धा आपल्या कामात काय शोधला? अलीकडची लोक म्हणतात महाराज तुमचं बरं आहे, तुम्हाला हरिपाठ भजन कीर्तन पखवात सगळ्या गोष्टी साध्य होतात, आमच्या जवळ आम्हाला एवढा वेळ नाही. काही काही महागभाग म्हणतात बुवा आम्हाला पार मरायला सवड नाही. मरायला सवड काढावं लागते. हे आमचे प्रकाश महाराज खानदेशात जात असतात शंभू महाराज त्यांना विचारा. तिकडची लोक म्हणतात महाराज मरायला सवड नसती काढावी लागत, ओना उचकी गाया पोचकी. गुचकी लागल्याचं निमित्त होतं तरी माणूस जाऊ शकतो. हे तुमच्या माझ्या कोणाच्या हातात नाहीये. ऐका ना कधी कुठं कसं तुम्हाला आम्हाला जावं लागेल नाही भरोसा, पण आज आम्ही जीवन जगतोय ना ते सगळं कार्य आपण ईश्वराला अर्पण करा. ते केलं सावता महाराजांनी. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा अवघा झाला माझा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी. वा. जे काम केलं त्या प्रत्येक कामामध्ये आम्ही परमात्मा शोधला. म्हणून तर देवानं सुद्धा संतांच्या घरी आज सगळ्या दिंड्या पंढरपूरला जातात. सगळ्या दिंड्या कुठं जातात? पंढरपूरला जातात. पण आता परवा माझ्या सावता महाराजांचा समाधी सोहळा आहे ना तर सगळ्या दिंड्या पंढरपूरला असतात, पण परमात्मा मात्र सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याला आता इकडे पंढरपूरला इकडे येतोय आरणबेंडीला. का? तर मला असं वाटतं साधूपाशी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. म्हणून म्हणवणी संतांशी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. आता शेवट नामदेव महाराज देवाकडे एक प्रार्थना करतात, एक विनंती करतात का देवा रे आम्ही भाग्यवान आहोत का संतांच्या सहवासात आम्हाला जन्म मिळाला. म्हणून तर आम्ही तुझं भजन भक्ती नामसाधना केली. देवा जर यापुढे तू आम्हाला जन्माला घालणार असशील, जर तू यापुढे आम्हाला जन्माला घालणार असशील ना, आपण सुद्धा पोहेगावकर हीच प्रार्थना करूयात देवाकडं. ए देवा, ए प्रभू परमात्मा, आज या 5व्या वर्षातला भव्य अशा स्वरूपाचा उत्सव या ठिकाणी आम्ही समापन्न करतोय. पण देवा अरे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, जनार्दन स्वामी महाराज, साईनाथ महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा
आदी करून साधू संतांच्या या असणाऱ्या भूमीत आम्ही जन्माला आलो, म्हणून परमार्थ आदी साधन आम्हाला करायला मिळाली. देवा, जर तू आम्हाला परत माणसाच्या योनी जन्माला घालणार असेल ना, तर देवा आमची विनंती आहे, आम्हाला परत याच असणाऱ्या संतांच्या सहवासात जन्माला घाल, का जेणेकरून देवा तू आम्हाला भेटशील अभंगाचं शेवटचं